हाय, मी सुप्रिया. तर मी आणि मितू छान असं तयार होऊन बाहेर चाललो आहे. तर इथे बघू शकताय आम्ही रिक्षा स्टॉपवर थांबलो होतो रिक्षाची वाट बघत. एस टीने तर जाणार नव्हतो कारण एक काकी येणार होते, त्यांची वाट बघत बघत वेळ झाला. तर एक रिक्षा आली, त्या रिक्षामध्ये बसलो आणि कुठे चाललो आहे ते तुम्हाला थोड्या वेळात समजेलच. आणि आम्हाला जिथे जायचं होतं तिथे आम्ही पोचलो आहे. बघू शकताय सांस्कृतिक केंद्र आहे जिथे की छान असा कार्यक्रम ठेवला आहे. कोणता ते पुढे सांगतेच. तर इथे बघू शकताय मी तुला वेफर्स पाहिजे होते म्हणून बाहेर रस्त्यावर आणायला आली, तर रस्ता क्रॉस करायला सुद्धा जागा नव्हती. इतकी मोठी रॅली हर घर तिरंगाची निघाली होती आणि खूप गर्दी होती. खचोखच अशा गाड्या भरल्या होत्या. त्याच्यामुळे म्हटलं मी तुला चला नको घेऊया आपण. तर हाच तो कार्यक्रम बघण्यासाठी मी आली आहे मंगळागौरीचा. इतका सुंदर कार्यक्रम होता ना की बघताना ना अंगावर काटे येत होते. इतके छान आणि इतकं छान सादरीकरण केले ना सगळ्या महिलांनी. खरं तरी मंगळागौर स्पर्धा होती, तेच बघण्यासाठी आम्ही गेलेलो. आमच्या बचत गटातील काकी आणि आम्ही असं तिघीजणी गेलेलो. परत ज्या काकींच्या मुलगीने सहभाग घेतला होता ना त्या काकीसुद्धा पुढे बसल्या होत्या आणि आम्ही मागे बसलो होतो. त्या आम्हाला म्हणत होत्या पुढे बसा, पण म्हटलं नको, मागूनच छान दिसतंय. तर अशा पद्धतीनं छान असा कार्यक्रम एन्जॉय केला. इतक्या वर्षात पहिल्यांदा मी या सांस्कृतिक केंद्रामध्ये गेलेली आहे, ते पण मंगळागौरीच्या कार्यक्रमानिमित्त. तर इतकं सुंदर वाटलं ना की माझा अनुभव खूप छान होता या बाबतीत. त्यानंतर मी तुला रगडा पॅटीस खायचं होतं, ते खाऊ घातलं आणि आम्हीसुद्धा शेवपुरी खाल्ली आणि तिथून निघालो. तिथून मग आम्ही निघालो आणि रिक्षा पकडली आणि रिक्षातून निघालो. त्यानंतर उद्या 15 ऑगस्ट आहे, तर सगळीकडे 15 ऑगस्टची तयारी बघू शकता तुम्ही इथे. आणि सगळीकडे ठेले पण लागले जिलेबीचे. आणि इथे स्वराजला येताना ना भेळ आणली होती, तेच तो खात बसला होता. त्यानंतर मग मी तुला इस्त्री वगैरे करायला लावली होती कपड्यांना. हा एक माझा बाहेर कपडे द्यायचा ताप वाचला आहे. तर अशा पद्धतीनं आमच्या दिवसाचा आज एंड झाला आहे. आणि मग मी माझं जे काय काम होतं ना टॉपला हात वगैरे लावणं, ते लावत बसले. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि या बाबतीत मोठा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केला आहे, तोसुद्धा तुम्ही माझ्या चॅनेलवर बघू शकताय. तर असा होता व्हिडिओ. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनेलवर कुणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये. चला तर मग बाय.